भारतीय सैन्य दल में सफलतापूर्वक 17 सालों से सेवा करने वाले सम्मानित श्री श्रीनिवास दिलीपराव खामकर के रिटायरमेंट के शुभ अवसर पर शोभा यात्रा व सत्कार समारोह का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक, भारतीय फौजी व अरिहंत सिटी के नागरिक, महिला और पुरुष उपस्थित होकर सम्मानित श्री श्रीनिवास दिलीपराव खामकर को फूल मालाओं से स्वागत किया और उनको शुभकामनाएं दी। आइए देखें वहाँ का एक दृश्य। माजी खासदार प्रोग्राम असणार आहे। तब्बल 17 वर्ष अशा या खामकर खारबाग गावची ओळख म्हणजे जगदीशजी पाटील आमचे सैनिक मित्र, आपलं विशेष स्वागत आहे। आणि भारतीय सेनेला साथ दिव्या दीपककार काणीकुंड नक्कीच आपल्या अरिहंत सिटी मध्ये जो अज्ञान असेल टू द वंडरफुल पीपल प्रेझेंट टुडे, इट्स प्लेजर टू स्टार्ट दिस ऑस्पिशियस ओकेजन। होऊ शकते हे एकमेव म्हणजे आर्यन बंधू श्रीकांत खामकर। आपण पण असाल तर आपण समोर आई बाबांच्या सोबत बसायचं आहे। नक्कीच अण्णांना विनंती असेल की अण्णा आपण 2 शब्द। बहुत अच्छा दिन है। श्री श्रीनिवास दिलीप खामकर जी, दिलीपराव खामकर जी 17 साल देश के लिए उन्होंने दिया, जिनके माँ और मेरी माता जी कितनी हिम्मत वाले कि बेटे को अपन बच्चों को थाना पर बेचते नहीं, कैसे कब आएगा। तो इन दोनों को भी बहुत बहुत धन्यवाद। और 17 साल आज तो इतना मतलब का दुनिया है कि हर एक आदमी पर देखता है कि मेरा क्या होगा। बारिश में मैं भिगो तो एक बारिश जोर से आकर तो डर लगता है उसको, निकलने के बाद भीगेगा सर्दी होगी। और हम सब कश्मीर सब घूमे
वहाँ पे मराठा बटालियन को खास करके देखने गया था और जिस ढंग से छत्रपति महाराज को जिनको आप लोग ने वहाँ पे रखे थे और सभी लोग वहाँ पे फोटो खींचते थे और इतनी ठंडी और आप 17 साल आपका जीवन का आपको वो धन्यवाद दूंगा मेरी बहन कि तुम भी कितना पत्थर रख के इनके साथ विवाह किया। आज उसका फल आपको मिल रहा है, जीता जागता आपके सामने आ गया। कितना धूप देखे होगे, कितना बारिश देखे होगे और मैं सबसे अच्छा भिवंडी में टेक्सटाइल के तौर पे आपको आज लोग गिनते, लेकिन मैं कुछ साल से देख रहा हूँ कि आने वाला कल भिवंडी को फौजी का शहर करके देखने मिलेगा। कि जब से मेरा जो राजपूत सिंह है हमारे यहाँ पे सामने से बैठे हुए, इन लोग ने अपना ड्यूटी जान ला के दिया और इधर में आने के बाद घर पे गपचू बैठे नहीं, अपने भिवंडी से ही जिसको फौज बनना है, जिनको मिलिट्री में जाना है, जिनको देश का सेवा करना है, उनको मदद करके वॉरियर करके उन्होंने संस्था खोला। मैं सही में 2 दिन पहले एक यंग बच्चा बन के आया, उसका जो सत्कार किया आप लोग ने कि बाकी युवा भी उसमें हिम्मत करेंगे। आज 17 साल के आने के बाद भी उनका भी आप लोग ने वैसे ही सत्कार किया। ये मैसेज को असर, ये मैसेज इसलिए असर था, हम लोग बॉडी में काम करते हैं, हम लोग का तो स्वाद रहता है, मतलब के लिए काम करेंगे तो देखते हैं 5 साल को वोट मिलेगा, लेकिन तुम लोग जान भी देते हो देश के लिए और हमारे इन बच्चों के लिए टाइम भी देते हो, बहुत बड़ी बात है। इतना अच्छा सोच आप लोग लेके चलो। मैं समझता हूँ, मैं परसों बोला था जब मीटिंग में, आप लोग खुद अपने ताकद से जेब से हाथ डाल के काम कर रहे हो। आज या ठिकाणी माझे मिस्टर लासनाथ श्रीनिवास खामकर यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी आलात। मी व माझा परिवार सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आज या ठिकाणी माझे मिस्टर 17 वर्ष देश सेवा करून रिटायर झाले। आज एवढा आनंदाचा दिवस है कि सांगता येणार नाही। सर्वत को अपना ठिकाना बना लिया, अपना घर छोड़कर सर्वत को अपना ठिकाना बना लिया, जान हथेली पर रखकर देश की हिफाजत को अपना धर्म बना लिया। ये होते हैं फौजी, ये होते हैं फौजी। माझ्या मित्रांविषयी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ते 7 जून 2007 रोजी बेळगाव या ठिकाणी आपली सुरुवात करून पहिली पोस्टिंग मणिपूर या ठिकाणी त्यांची झाली। नंतर ते कानपूर या ठिकाणी आले। आमचे लग्न झाले 2013 साली। नंतर ते जम्मू काश्मीर मध्ये मायनर डिग्री मध्ये राहिले। खूप अवघड दिवस होते, 15 दिवस फोन येत नव्हते। फौजी खूप कडक असतात असं सर्वांना वाटतं, पण ते मनाने खूप प्रेमळ व समजूतदार असतात, हे मी प्रत्यक्षात अनुभवले। त्यांनी देशाच्या सेवेबरोबर आई वडिलांची जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली। मी एवढंच बोले, शेवटी एवढं सांगते, फौजी पुढच्या भवितव्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। शेवटी एवढंच सांगते, फौजीची बायको असते, कभी न मिटने वाला ख्वाब हुआ, कभी न मिटने वाला ख्वाब हुआ, सच को फौजी साहब बेमिसाल हुआ। शेरों के पुत्र को शेर जाने जाते हैं, शेरों के पुत्र को शेर जाने जाते हैं, लाखों के बीच फौजी पहचाने जाते हैं, लाखों के बीच फौजी पहचाने जाते हैं। आमच्या बाबजींची इंडियन आर्मीमध्ये 17 वर्षाची कारकीर्द, जितकी 4 शब्दात सांगता येणार नाही, तरी पण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते। माझे दीर 2007 मध्ये या युनिटमध्ये जॉईन झाले। त्यावेळी त्यांचे वय अवघे 18 वर्षाचे होते। या वयात मुलं अल्लड असतात, या वयात मुलं कॉलेज लाईफचे स्वप्न बघतात। आई वडील अपेक्षाही करीत नाही की आपण आपल्या मुलं घराची जिम्मेदारी स्वीकारी, पण माझ्या दिरांनी या वयात देशाच्या संरक्षणाची जिम्मेदारी, अभिमान वाटत असेल त्या आई वडिलांना, वाटत असेल त्या भावाला की माझा मुलगा, माझा भाऊ देशसेवा करतोय। खरंच मी खूप नशिबवान की मला अशा घरात सुनेचा दर्जा मिळाला, ज्या घरातील एक तरी व्यक्ती देशसेवा करतोय। देशसेवा करणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं, त्यासाठी आई वडिलांचे पुण्य कामी येते आणि आपल्या हातून देशसेवा करते। खरंच देशसेवा करणं इतके सोपे नाही ते प्रत्येकाला जमू शकेल। आपले आई वडील, बहीण भाऊ, मुलं बायको यांच्यापासून दूर राहून जे स्ट्रगल केले जाते, खरंच ते खूप मी जवळून पाहिलेले आहे।
नवरा 1 तास उशिरा आल्यानंतर आपली जी तळमळ होते ते 15-15 दिवस फोनवर पण बोलता नाही आल्यावर काय परिस्थिती होत असेल त्या बायकोची, आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. खरंच भाऊजी, तुमचे स्ट्रगल संपले की नाही माहीत नाही, पण आज आई, आबा, गायत्री, दादा यांचे स्ट्रगल मात्र आज खरंच संपलेले आहे. मला खरंच आज खूप आनंद होत आहे की आज आमची फॅमिली कंप्लीट फॅमिली होत आहे. कारण आम्ही आज आतापासनं सुखात दुःखात आनंदात सगळे सोबत राहणार आहोत. जाता जाता एकच सांगते, क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन नहीं मिलेगी दफन के लिए, मरना है तो मर वतन के लिए, हसीना भी दुपट्टा फाड़ देगी तेरे कफन के लिए. क्या नजारा है तू शहीद. आमचे मित्र आता भारतीय सेनेमधून रिटायर होऊन सेवानिवृत्त झालेले आहेत आणि आज सिव्हिल लाईफ त्यांची चालू झालेली आहे आणि त्यांच्या या सिव्हिल जीवनाला मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांचे सिव्हिल जीवनामध्ये मिळून मिसळून राहू द्या. आज मी इथे सैनिक फेडरेशन ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून उपस्थित आहे आणि हे आमचं जे सैनिक फेडरेशन पूर्ण महाराष्ट्रभर जे सैनिक रिटायर होऊन येतात त्यांना मार्गदर्शन, त्यांच्या परिवारासाठी मार्गदर्शन करतो आहे आणि नवीन मुलांना, युवा पिढींना सैनिकमध्ये, पोलीसमध्ये या आर्म फोर्समध्ये जाण्यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो. हेच आम्ही कार्य करत असतो. अशा पद्धतीने हे कार्यक्रम करण्याचा उद्देश आमचा असा आहे की हे कार्यक्रम बघून तरी 2-4 लोक मिलिटरीमध्ये भरती झाले पाहिजेत, या उद्देशाने आम्ही हे कार्यक्रम करत असतो. आम्ही अशी ही संघटना आमची आहे. आमचं कुठलंही म्हणजे पॉलिटिशियन काही ध्येय नाही आहे, फक्त नवीन युवा पिढीला मार्गदर्शन करणं हीच आमची एकमेव संघटना आहे. आणि परिवारांना जसं सैनिक 17 वर्ष, आता यांच्या वहिनीने सांगितलं की जे 18 वर्षाचा होता तेव्हा तो सैनिकामध्ये गेलेला, त्याच्यामुळं रिटायर झाल्यानंतर सिव्हिलचं काही नॉलेज नसतं, कसं राहायचं कसं जायचं, आणि तेच आम्ही मार्गदर्शन करतोय. ते आमचे इथे सुर्वे सर नाही आलेले, निलेश सर आहेत. आम्ही आल्या टोरंटो पॉवरमध्ये त्यांना कुठेतरी भरती करतोय, म्हणजे एक रोजगार कुठेतरी नंतर पोलीसमध्ये भरती करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन करतोय. तलाट्याच्या आता बरेचसे फॉरेस्टमध्ये आमचे सैनिक गेले. तर अशा पद्धतीने आम्ही सैनिकाला घरी बसून देत नाही. खूप छान हे अनमोल रत्न आहे. आपल्या भारतीय सेनेतून श्रीनिवास खामकर हे देश सेवा करून आज आपल्यामध्ये समाज जीवन जगण्यासाठी हजर झालेत. आणि खरंच आता हे 2-3 वाक्य जी आम्ही ऐकली त्यांच्या वैदिकडून, समालोचक आहेत त्यांच्याकडून, की खरंच त्या आईवडिलांना महान म्हणावं लागेल की त्या आईवडिलांनी आपल्या पोटचा गोळा देश सेवेसाठी दिला किंवा देणं ही साधी गोष्ट नाही. आपला मुलगा जेव्हा आर्मीमध्ये जातो तो परत घरी सुखरूप येईल याची खात्री नाही, कारण आपला जो देश आहे या देशाच्या सर्व सीमांवर आपले धोके आहेत आणि अशा परिस्थितीतून तो देश सेवा करून परत येईलच असं नाही. आणि अशा सेवेस जेव्हा आई वडील त्याला पाठवतात ते आई वडील तर खूपच महान. सलाम ते आम्ही त्रिवार तुम्हाला वंदन करून इच्छितो की खरंच तुम्ही महान आहात. आणि श्रीनिवास हे खरोखरच चांगली देशसेवा करून की ज्या सैनिकांमुळे आपण आपल्या घरामध्ये शांत झोप घेऊ शकतो, आपल्या जीवनातील आपण आनंद साजरा करू शकतो, हे केवळ सीमेवर 24 तास पहारा करत असलेल्या सैनिकांमुळे. आणि अशा सैनिकांचा आपल्याला खरोखरच गर्व असायला पाहिजे आणि अशी मोठी सेवा करून की ज्यांच्यामुळे आपण आपल्या जीवनातील सर्व सुख उपभोगू शकतो आनंदाने. अशा सैनिकाला मी खरंच माझ्या भोईर परिवाराकडून त्रिवार सलाम करतो. आणि खरंच आई बाबा तुमचाही खरोखर तुम्हाला सलाम आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या वहिनी. बघा, आर्मीमध्ये सैन्यामध्ये असलेल्या पुरुषाशी लग्न करणं
हे पण एक छातीवर दगड ठेवून कार्य करावं लागतं आणि हे मोठं कार्य, महान कार्य त्या वहिनीने केलंय. म्हणून वहिनी तुम्हाला हे खूप खूप तुमचं अभिनंदन आणि तुम्हालाही सलाम आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला सलाम आणि तुमचं हे समाज जीवन जे जगाल याच्यामधून तुमच्या पावलोपावली देश सेवा घडत राहील आणि अशा पुढील तुमच्या जीवनासाठी मी माझ्या भोई परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय सन्मान्य भर्ती हुआ था होम कॉल जो अभी अरुणाचल में पोस्टेड है उनकी कुणी जायची घाई करायची नाहीये. विमल खामकर आईंच्या हरिपाठ ग्रुपच्या ज्या सगळ्यांनी कुटुंबासाठी पुढे जायचे सबसे निवेदन है कि आप इनका सम्मान करने के बाद सोनस से वापस स्टेजवर यायचं. रमेश बेटा कुठे आहे जरा फॅमिली फोटो. अध्यक्ष प्रदीपजी पाटील मंगलमूर्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष करणजी फॅमिली फोटो यानंतर होईल. भिवंडी सचमुच में बहुत बढ़िया. आपल्या भिवंडीचं ज्यांनी नाव लौकिक केलेलं आहे, ज्यांनी देशाच्या सेवेमध्ये गेली 17 वर्ष देश सेवा करून आज त्यांनी त्या सेवेतून त्यांची सेवानिवृत्ती होत असताना या प्रसंगाला उपस्थित राहताना खरोखरच हे आपलं सर्वांचं एक भाग्य आहे. आणि म्हणून मी श्रीनिवास खामकर यांना मनापासून शुभेच्छा देतो, प्रथम त्यांचं अभिनंदन करतो. खरं तर आपण या सेवेतून जरी निवृत्त होत असाल तरी देशाच्या सेवेतून आपल्याला निवृत्त होता येत नाही. देशाची सेवा म्हणजे देशाची सर्व समाजाची सेवा अशाच पद्धतीने आपल्या माध्यमातून होत राहील. आणि खरोखरच मला स्वतःला एक अभिमान वाटतो की दिलीपरावजी खामकरजी आमचे आहेत. गेले अनेक वर्ष आम्ही सर्वजण खरं तर आपल्या ह्या सोसायटीमधले जे मेंबर्स आहेत हे सगळे एकत्रित प्रत्येक कार्यक्रमाला, त्या ठिकाणी कुठलाही दुःखाचा कार्यक्रम असतो, गणपती उत्सव असतो, त्या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम असतो, या सर्व कार्यक्रमांना आपण सर्वजण एकत्र असायचो. आणि त्यापैकी त्यांचा खरं श्रीनिवास खामकर यांनी खरोखर आम्हा सर्वांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केलेली आहे. मी दिलीपराव खामकर यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. कारण देश सेवेसाठी आपल्या मुलांनी सेवा करावी अशी भावना ही प्रत्येकामध्ये जागृत व्हावी असा आदर्श त्यांनी निर्माण करून दिलेला आहे. मी संपूर्ण कुटुंबाचं या ठिकाणी अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भिवंडी पहले पावर लूम के नाम से फेमस थी, कपड़ा नगरी. आने वाले टाइम में भिवंडी फौजी नगरी के नाम से जानी जाएगी. ये हमारा वॉरियर्स फाउंडेशन का मकसद है कि लोग इसको टेक्सटाइल सिटी बोलते थे, आने वाले टाइम में इसको सोल्जर ऑफ द सिटी बोला जाएगा. श्रीनिवास खामकर सर हमारे सीनियर है, आने वाले 2-4 साल में हम भी रिटायरमेंट है. तो मैं मेरा परिचय करा दिया. मेरा नाम फूल सिंह है और मैं इंडियन आर्मी में हूँ और अभी आसाम में पोस्टेड हूँ. और मेरे एक साथी है कैलाश चौहान सर जो आपके सामने खड़े हैं. भिवंडी की एक महान हस्ती जो बोलते ना कि आपने ब्लैक कमांडो का नाम सुना होगा, लेकिन ये भिवंडी का असली ब्लैक कमांडो है. ये अभी एनएसजी में दिल्ली में पोस्टेड है. दूसरी बात, एक और सोल्जर्स हमारे पास आए हुए 2 नए चेले जो हमारी वॉरियर्स अकेडमी के थ्रू सेलेक्ट हुए. ये दो को, एक हमारा ये सकल से ब्लैक कमांडो है. ठीक है, दुश्मन को ऐसे लोगों को दुश्मन को पहचानने में टाइम लग जाता है. और ये हमारा एक नया कैंडिडेट है
जो अभी परसों पासिंग आउट हो गया आसाम राइफल में अपने घर आया है, तो 30 तारीख का इसका भी वेलकम प्रोग्राम किया था। और उसके बाद हमारे एक सीनियर खामकर सर के भी सीनियर एक फौज में, लेकिन वो रिटायरमेंट नहीं हुए, तो वो भी फौज में नौकरी करने वाले। ये हमारे इंदू शेखर सर जो सेलार से ताल्लुका रखते हैं, ये खामकर सर के भी सीनियर है, लेकिन अभी भी आर्मी में सर्विस है और अभी पुणे के अंदर पोस्टेड है। खामकर सर के मैडम हमारी ताई साहब पहला जब भाषण कर रहे थे तब वो रो रहे थे, अरे इनका तो अभी ये आखिरी रोना है, नहीं तो हर छुट्टी में जिस फौजी का मैडम फैमिली जो जाता है तब वो सिर्फ जाते समय हंसता है, लेकिन वो 5 महीने 6 महीने वो हमेशा रोता रहता है। लेकिन इनका जो है भगवान ने सुना है, अभी हमेशा हंसते रहेंगे, वो कभी रोना नहीं रोएंगे। उसके परिवार को मैं एक ही बोलना चाहता हूँ, उनका परिवार इतना मिलजुल के रहता है, जैसा हमारा भिवंडी वॉरियर्स ग्रुप, सोशल वॉरियर फाउंडेशन, हमारे लखारा सर हैं, हमारे फुल सिंह साहब हैं, ये सब है हमारे ग्रुप के पूरा जो रीढ़ गांठ है ये लोग, क्योंकि यहाँ पे जो अपना अपना परिवार अभी छुट्टी आए वो लोग, लेकिन अपने पर 5 दिन हुआ छुट्टी आए हुए, लेकिन एक दिन भी नहीं उनको दिन में दिया, पूरा प्रोग्राम कर रहे हैं। परसों एक हमारा जवान भर्ती होके जिसने कसम ब्रेड खा के आए हैं, इनका प्रोग्राम में 3 दिन भरा उन लोगों ने। अभी सोनू ये है, इनके प्रोग्राम में भरे हैं, क्योंकि ये लोग सिर्फ यही चाहते हैं कि भिवंडी शहर में इतना फौजी बने कि किसी सिटी में इतना फौजी ना मिले, ये इनका सपना है, हमारे भिवंडी वॉरियर्स का सपना है। जय हिंद, जय भारत, जय हिंद, जय भारत। थैंक यू। मेरे लाइफ में पहला टाइम ऐसा मौका आया है कि देश की सरहद के ऊपर जो जवान अपनी नौकरी देकर वो अपना रिटायरमेंट लेता है और उसके रिटायरमेंट की खुशी उसके चेहरे पे देखने का आज मुझे मौका और मेरा सौभाग्य है। मैं उनका बहुत अभिनंदन करता हूँ की श्रीनिवास दिलीपराव खामकर आपणास मी माझ्या परिवाराकडनं, माझ्या मित्रमंडळी या परिवाराकडनं आणि वॉयरस ग्रुप यांनी जे चांगलं देशाला आपल्याला काही देणं असतं तर आपल्या इथे एक मुलं त्यांनी द्यावी, आणि मला वाटतं त्याच्या अकॅडमीचा इनाम आता सिलेक्ट झालेला आहे, त्याच्यामध्ये त्यांची टीम यांना मी त्यांचे योगदान आहे। तर खामकर साहेब आपल्याला मी पहिल्यांदा बघितलं, पण तुमचा बंधू माझ्या जोडीला असतो आणि नेहमी तुमची आठवण काढत असतो, आणि सगळेच बंधू काय आपले खामकर कंपनी माझ्या जोडीला असतात। पण आज मला खरंच अभिमानाची गोष्ट वाटते की आपण आतापर्यंत चांगल्या पद्धतीने सेवा करून सेवानिवृत्त झालात। आपल्या पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा, तो प्लॅन करा, कारण देशाला आपण वेळ खूप दिला, पण या मातीला माझ्या बहिणीला त्याच्यामध्ये वेळ द्यायचा आहे, घरातल्या लोकांना वेळ द्यायचा आहे, आणि या मातृभूमीवरती जो वेळ दिलाय तो कधी वाया जाणार नाही। माझ्याकडनं पुन्हा एकदा शुभेच्छा। सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून माझे आई वडील, माझे भाऊ बहिणी, माझी फॅमिली आणि हे माझे भिवंडी वारिस पूर्ण जो ग्रुप आहे त्यांनी माझी निमित्त नसताना सुद्धा माझा जो निवृत्ती सोहळा आहे हा 1 नंबर पार पाडलाय, त्यामुळे मी सर्वांचा आभारी आहे, शतशत आभारी आहे। सर्वप्रथम मी 2007 मध्ये ट्रेनिंग केली बेळगावमध्ये कर्नाटकमध्ये, त्यानंतर मी मणिपूरमध्ये गेलो, तिथे 3 वर्ष सर्व्हिस केली। तिथे 3 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर मी कानपूर उत्तर प्रदेशमध्ये गेलो, तिथे 3 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर मी 56 RR जम्मू काश्मीर तिथे 3 वर्ष सर्व्हिस केली। त्यानंतर माझी सर्व्हिस पठाणकोट पंजाबमध्ये आहे, तिथे 2 वर्ष सर्व्हिस केली। त्यानंतर मी तिथनं नवी दिल्ली इथे 2 वर्ष सर्व्हिस केली। त्यानंतर मी सिक्कीममध्ये नथुला पास या ठिकाणी 2 वर्ष सर्व्हिस केली। त्यानंतर आता सध्या मी रिटायर होत असताना धाना मध्य प्रदेश या ठिकाणाहून लास्ट सर्व्हिस करून
आता रिटायरमेंट झालेलं आहे. सर्वप्रथम मी माझ्या आई वडिलांचं याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देणार. त्यानंतर माझे भाऊ आणि वहिनी यांना पण धन्यवाद देणार. आणि सर्वात लास्ट माझी पत्नी, तिचं मी सर्वांना हिचे पण धन्यवाद देणार. थँक्यू.